विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। मराठवाड्यामध्ये 4 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले। 4.5 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता। हिंगोली, परभणी, नांदेड, जालना या 4 ठिकाणी मराठवाड्यामधल्या भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। तर विदर्भामधल्या वाशिममध्ये सुद्धा भूकंपाचं केंद्र होतं। हिंगोली जिल्ह्यामध्ये 7:15 हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। आखाडा बाळापूर भूकंपाचं केंद्र होतं। अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीती आहे। जालना जिल्ह्यातल्या अंबड, घनसावंगी तालुक्यामध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। तर ही 3 दृश्य आहेत विदर्भामधल्या वाशिममध्ये, परभणीमध्ये आणि हिंगोलीमध्ये। अशा पद्धतीनं भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि लोकांनी मोकळ्या रस्त्यावरती येऊन थांबणं पसंत केलं। जमीन हल्ल्यासारखे झाले। आम्ही झोपेतून गडबडीने उठलो आणि मग आम्हाला सगळे बाहेर लोक जमले तर हादरा वाटल्यासारखा वाटला आम्हाला। 7:14 थोडं पणगाव बसलो होतो मी, आंघोळ करून गण लावू लागलो। थोडं हादरल्यासारखं वाटलं। पूजा करीत असताना देवपाठ हादरला आणि माझ्या हातातल्या ते तामण सुद्धा हादरलं। मी सकाळी उठल्यानंतर माझं कपाट हादरल्यासारखं वाटलं। नमस्कार, मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मन सुद्धा